समाधी संजीवन सोहळा, या सोहळ्यानिमित्त सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधील आजचं पुष्प गुंफण्याकरिता माझ्या काकांच्या आशीर्वादाने मी आज याच ठिकाणी आहे. या सेवेकरिता अध्याय 9 यामधील 22 क्रमांकाचा श्लोक, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि माऊलींनी या श्लोकावरती जी टीका केलेली आहे ती म्हणजे अशी, हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी. बघा, सुरुवातीला भगवंतांनी हा श्लोक सांगण्यापूर्वी स्वर्गाची अनित्यता सांगितली. क्षीणे पुण्ये मर्ते लोकम विशंती. स्वर्ग लोकाची अनित्यता सांगून खरं भक्ती सुख कशामध्ये आहे तर ते अनन्य भक्तीमध्ये सुख आहे हे सांगण्याकरता भगवंत या ठिकाणी सांगत आहेत की अनन्या चिंतयन्तो माम. याचा अर्थ असा की जे भक्त अनन्य होऊन माझे चिंतन करून भक्तिभावाने माझी उपासना करतात त्यांचा सर्व योगक्षेम मी स्वतः वहन करतो. आणि मग माऊली म्हटल्या, हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी. म्हणजेच माऊली भगवंतांच्या मुखातून सांगत आहेत की भगवंत योगक्षेम वहन करतात, पण कुणाचा करतात? तयांचा, तेषाम म्हणजे कुणाचा? जे अन्याचा त्याग करून जे अनन्य होऊन उपासना करतात, जे अनन्य भक्ती करतात त्यांचाच योगक्षेम भगवंत वहन करतात. हा योगक्षेमो आघवा. मग योगक्षेम म्हणजे तरी काय तर अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग आणि प्राप्ताचं परिरक्षण रूप क्षेम. आपल्या काकाने खूप सोप्या भाषेमध्ये याची व्याख्या केलेली आहे. नसलेलं मिळणं म्हणजे योग आणि मिळालेलं सांभाळणं म्हणजे क्षेम. खूप सोप्या भाषेत सांगितलं. मग असं आपल्याला काय हवं आहे भगवंताकडून आणि भगवंत आपल्याला दिलेलं कशाचं रक्षण करतो तर 2 प्रकारचे योग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामधला पहिला योग आहे व्यावहारिक योग आणि दुसरा जो योग सांगितला शास्त्रानं तो म्हणजे पारमार्थिक योग. तर हा व्यावहारिक योग म्हणजेच काय तर भगवंत काय करतात, स्वतःच्या हस्ते परहस्ते त्या भक्ताला माझी भक्ती घडावी म्हणून योग जो करवून देतात त्याला म्हणायचं व्यावहारिक योग. पहा, तुकाराम महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं तर आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके म्हणणारे तुकोबरायांना शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले होते. सगळ्यांना कथा माहिती आहे. शिवाजी महाराजांनी नजराणा घेऊन योग साधण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या तुकोबरायांनी त्या नजराण्याचा नकार देऊन क्षेम होण्यापासून सांभाळलं. म्हणजे असा व्यावहारिक योग भगवंत आपल्या भक्ताला भक्ती करता यावी म्हणून सांभाळतो. तुकोबरायांची जर परिस्थिती बघितली तर तुकोबराया एका अभंगात सांगतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्या नजरांना नाकारला आणि नाकारल्यानंतर त्याचा क्षेम होऊ दिलेला नाही, ते म्हणजे माझे संत तुकोबराया. आणि अशा तुकोबरायांचा व्यावहारिक योग भगवंतांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिल्यामुळं माझ्या तुकोबरायांचा योगक्षेम जर कुणी सांभाळला असेल तर ते जिजाऊ आई साहेबांनी म्हणजे आवली आई साहेबांनी माझ्या तुकोबरायांचा योगक्षेम सांभाळला. असा योगक्षेम भगवंत व्यवहारातला सुद्धा करून देतात, पण भगवंत म्हणतात की मी जरी भक्ताला व्यवहारातला योगक्षेम करून देत असलो ना तरी त्यामध्ये माझाच फायदा आहे. माझ्या भक्ताला भक्ती करता यावी म्हणून मी त्याला हा व्यावहारिक योग करून देतो. भगवंत म्हटले याच्यामध्ये माझाच स्वार्थ आहे. हा झाला व्यावहारिक योग. आणि पारमार्थिक योग जर पाहायचं झालं तर पारमार्थिक योग भगवंत आपल्या स्वतःच्या दैवी शक्तीने किंवा सद्गुरूंच्या रूपाने भक्ताला करून देतात. तेषां सतत युक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन मामुपयांती ते. भगवंत बोलतात ना, भगवंत म्हणतात जे अनन्य भावाने माझी भक्ती करतात ना त्यांचा बुद्धी योग, त्यांना बुद्धी योग सुद्धा देण्याचं काम कोण करतो? मीच करतो. कारण भक्ताला भगवंताची प्राप्ती व्हावी हा असं पाहिजे असतं आणि झालेली प्राप्ती सुद्धा ती अखंड असावी असं देखील त्या भक्ताला वाटत असतं. म्हणून भगवंत हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. अर्जुना, हा योगक्षेम ना मलाच माझ्या भक्तांचा पडलेला असतो. भक्ती करता यावी म्हणून व्यावहारिक योग आणि दुसरा जो पारमार्थिक योग सांगितला ना त्याच्यामध्ये भगवंत बोलतात की भक्ताला मी बुद्धी योग करून देतो.
आता बुद्धियोग करून देतो म्हणजे तरी काय? तर काका आपल्याला नेहमी सांगतात की बुद्धियोग करून देतो याचा अर्थ आम्हाला असं वाटतं की आम्ही भगवंतासमोर बसावं, भगवंताचं नाम घ्यावं आणि भगवंतानी मूर्तीतून प्रकट होऊन यावं आणि माग वत्सा तुला काय हवं असं त्या देवानं म्हणावं आणि असा बुद्धियोग तो करून देतो का? अजिबात नाही. तर भक्तीमध्ये जो घटनाक्रम शास्त्रानं सांगितलेला आहे ना, त्या शास्त्रानुसार जर आपण त्या मार्गावर जर मार्गक्रमण करत असू तर तो बुद्धियोग भगवंत ददामी बुद्धियोगंतम, तो बुद्धियोग भगवंत आपल्याला करून देतात. पण त्यासाठी या भक्ताची एक जबाबदारी आहे. त्यानं काय केलं पाहिजे? तर सगुण भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवंताचं नाम सतत मुखामध्ये ठेवलं पाहिजे, त्याची नित्य उपासना केली पाहिजे, अन्याचा त्याग करून अनन्य भावाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. इतकंच नाही तर भगवंताचं गुण लीला चरित्र यांचं वर्णन केलं पाहिजे, त्याच्या पराक्रमाचं गायन केलं पाहिजे. नवे नवे भक्त वत्सलतेचा आस्वाद देखील या भक्ताला घेता आला ना तर मग तो भगवंत या सद्गुरूंच्या रूपातून भक्ताला बुद्धियोग करून देतात. मग त्याच्या आधी भक्ताची काय जबाबदारी आहे? तर त्या भक्तानं तीर्थयात्रा केली पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज पांडुरंग. भगवंत सुद्धा स्वतः सांगतात ना, आषाढी कार्तिकेला मला विसरू नका. मग ह्या अखंड तीर्थयात्रा करा, अखंड मुखामध्ये नाम घ्या आणि अखंड त्याची अनन्य भावाने जर उपासना केली, असं करत असतानाच भगवंत सद्गुरूंच्या माध्यमातून आत्मप्राप्तीचा योग घडवून देतात. ददामी बुद्धियोगंत. आणि असा घटनाक्रम कुणाच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला? तर नामदेवरायांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. बघा, नामदेवराय स्वतः भगवंतासमोर संभाषण करत होते. सगळ्यांना माहिती आहे, नवे नवे नामदेवांच्या हातून दूध सुद्धा माझा भगवंत प्याला. मग असं असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सगळे घटनाक्रम होते, तीर्थयात्रा होत्या, अखंड मुखामध्ये नाम होतं, तरी सुद्धा आत्मप्राप्तीचा योग जो होता म्हणजे व्यापक ब्रह्माचा बोध अजूनही नामदेवरायांना झालेला नसल्यामुळं भगवंतांनी एक योजना केली की काय केलं, सर्व संत एकत्र जमले गोरोबा काकांच्या घरी. आणि त्या ठिकाणी छोटीशी ती मुक्ताई काय म्हणते, अहो गोरोबा काका तुमचं थापटणं घ्या आणि आमच्यापैकी कोण कच्चं मडकं आहे का ते पहा. मग असं करत असताना प्रत्येकाच्या, माझ्या माऊलींच्या डोक्यावर मारलं, निवृत्ती काकांच्या त्यांच्या डोक्यावर मारलं, सगळ्यांच्या डोक्यावर थोपाटणं मारत असताना कुणालाही राग आला नाही. पण नामदेवरायांच्या त्या ठिकाणी ते थापटणं घेऊन गेला असताना अजून मारायचा अवकाश, इतक्याच नामदेवराय उठले ताडकन आणि काय म्हणतायत, काय हा पोरकटपणा चालवला. त्यावेळेला गोरव काका हसले आणि म्हटले, मुक्ते हे मडकं जरा कच्चं दिसतंय ग. तिथून ताडकन उठले आणि भगवंताजवळ तक्रार केली. पण भगवंत म्हटले, अरे नामा, संभाषण करणाऱ्या देवापेक्षा सुद्धा ना व्यापक ब्रह्माचा बोध तुला झाला पाहिजे. हाच आत्मप्राप्तीचा योग भगवंत सद्गुरूंच्या रूपातून आपल्याला करून देतात. आणि मग विसोबा खेचरांची त्या ठिकाणी भेट झाली नामदेवरायांना. आणि नामदेवराय ज्या ठिकाणी गेले दर्शनासाठी आपल्या सद्गुरूंच्या, त्यावेळेला सद्गुरू कसे झोपले होते? विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपले होते. त्यावेळेला ते म्हटले, अहो मी तुम्हाला सद्गुरू करून घेण्याकरता आले, तुम्ही असे झोपलात? तर त्यांनी विनंती केली विसोबा काकांनी. ते काय म्हणतायत, मग असं कर म्हणे, तू ज्या ठिकाणी भगवंत नसेल त्या ठिकाणी माझे पाय ठेव. मी जरा वयस्क झालोय, माझी ताकद नाही म्हणे, मला आता क्षीण झालो ना मी. त्यावेळेला त्याचे पाय उचलले विसोबा काकांचे आणि दुसरी ज्या ठिकाणी ठेवले, ज्या ठिकाणी ठेवत होते ना त्या ठिकाणी महादेवाची पिंड तयार होत होती. हाच व्यापक ब्रह्माचा आत्मयोग. खेचर म्हणजेच काय, विसोबा खेचर म्हणजे सद्गुरूंच्या रूपानं भगवंतानी नामदेवरायांना हा बुद्धियोग म्हणजे पारमार्थिक योग करून दिला. म्हणजे बुद्धीचा योग देणारे पण भगवंतच असतात आणि मोक्ष मिळेपर्यंत त्या योगाचं क्षेम सांभाळणारे सुद्धा भगवंतच असतात. म्हणून या जीवानं मी करता म्हणून वागू नये. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, हे जेणे जाणितले तो सुटला गा. ही मी करतोय म्हणून गर्वानं राहू नका. आणि असं जर आपण राहिलो निरहंकारपणानं, तर जसा व्यावहारिक योग भगवंत सांभाळतात तसाच आत्मप्राप्तीचा योग सुद्धा भगवंत आपल्याला जो करून देतात तो आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वतः भगवंतानीच भगवद्गीतेत सांगितले ना, ददामी मी देतो म्हटले, ददामी मी देतो बुद्धियोग. पण कुणाच्या रूपानं? तर सद्गुरूंच्या रूपानं मी हा तुला योग करून देतो. एवढंच नाही, भगवंत म्हणतात असा योगक्षेम तयांचा मजची पडिला पांडवा. इथं लक्ष गेलं पाहिजे. तयांचा म्हणजे कुणाचा? जे अनन्य भावाने भगवंताची उपासना करतात त्यांचा.
मग अनन्य म्हणजे काय? अ म्हणजे नाही, अन्य म्हणजे इतर नाही, कुणी नाही, एका भगवान विष्णूच्या आश्रयानं जीवन जगणे म्हणजे अनन्य. वारकरी जर आपण असो तर आपण असं म्हणू की एका विठ्ठलाच्या आश्रयानं आपण राहणं याचं नाव अनन्य. मग अशी अनन्यता जर आपल्याला सांभाळता आली तर अशा अनन्य भक्तांचा योगक्षेम कोण चालवतो? तर स्वतः भगवंत चालवतात. मग भगवंताची रूप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ती म्हणजे दोन प्रकारची आहेत, एक सगुण आणि एक निर्गुण. भगवद्गीता जर उघडली तर भगवद्गीतेमध्ये सगुणाची व्यभिचारी भक्ती, अव्यभिचारी भक्ती आणि निर्गुणाची सुद्धा व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती असं आपल्याला पाहायला मिळतं बघा. कारण अनन्य भावाने भक्ती करायला सांगितली ना, जी अनन्य भावाने भक्ती केली जाते त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आणि सगळ्या प्रतिमांमध्ये लक्ष केंद्रित करून जी भक्ती केली जाते त्याला व्यभिचारी भक्ती म्हटली जाते. बघा, सगुण भगवंताची जी अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी भक्ती जी आहे ती ऐका. मयी चानन्य योगेन भक्तिरव्य अभिचारिणी, भगवंतांनी व्याख्या सांगितली. मयीच अनन्य, जो माझ्या वाचून त्याला दुसरी गती नाही असा जो भक्त आहे ना, तो अनन्य भक्त, तीच अव्यभिचारी भक्ती. मग आपला असं आहे का हो? वार बदललं की बरोबर आहे, वार बदलले की देव बदलतो असं मी नाही म्हणत आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले जेतुला पाडू, बघा माऊली काय म्हणतात, एकादशीचे दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुला पंचमीच्या दिवशी नागासी. काय म्हणतात माऊली की एकादशीच्या दिवशी जेवढं आमच्यावर प्रेम तेवढंच पंचमीच्या दिवशी कुणावर प्रेम. म्हणजे ही कुठली भक्ती झाली? ही व्यभिचारी भक्ती झाली. याच्यामुळं काय होते माहितीये का? ही अशी व्यभिचारी भक्ती केल्यामुळं एकच होतं की अनेक प्रतिमामध्ये आपलं चित्तवृत्ती गेल्यामुळे त्या चित्ताची आलंबनं सुद्धा अनेक होतात. आणि अनेक आलंबनं जे चित्ताची जर झाली तर चित्ताचा उपासना केल्यानंतर जो विक्षेप दोष जायला पाहिजे ना, तो चित्तातला विक्षेप दोष जात नाही. म्हणून व्यभिचारी भक्ती करायची नाही असं भगवंत म्हणतात. सोमवार याला की आम्ही शिव म्हणतो, विष्णू, शिव, गणपती, दुर्गा, नाग, भैरव ही सगळी जर आपण बघितली तर वार बदलला की आपण देव बदलतो. अगदी एका डॉक्टरनं फरक पडला नाही म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जसं आपण जातो ना, तसं देवाच्या बाबतीत सुद्धा आपण काय करतो? व्यभिचारपणा करतो. मग असं अनेक देवांच्या ठिकाणी जर आपलं चित्तवृत्ती जात असेल तर चित्ताची स्थिरता कधी होणार? आणि मनुष्यामध्ये 3 प्रकारचे अंतःकरणाचे दोष सांगितले, ते म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण. मल दोष हा निष्काम कर्माने जातो, विक्षेप दोष हा निष्काम उपासनेनं जातो. म्हणजे अनन्य भावाने उपासना केल्यानंतर जर जात असेल तर आपण प्रत्येक मूर्तीमध्ये जर चित्तवृत्ती लावली तर एका ठिकाणी बसल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एकच भगवंताची मूर्ती कधीच येऊ शकत नाही. म्हणजे आपल्यातला अंतःकरणातला विक्षेप दोष हा व्यभिचारी भक्तीने कधीही जाणार नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं काय? मयीच्या अनन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी, माझ्याशिवाय ज्याला दुसरी गती नाही असा जो माझा अनन्य भक्त आहे, तयांचा मजची पडिला पांडवा, त्यांचा योगक्षेम मी सांभाळतो. बरं, नुसती उपासनात सांगितली का अनन्य करायला? नाही नाही. जर 12वा अध्याय जर उघडला तर त्याच्यामध्ये भगवंतांनी अनन्य भावानं कर्म सुद्धा करायला सांगितलेलं आहे. येतु सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तोपासते. अरे अर्जुना, जे काही कर्म करशील ते अनन्य भावाने मला समर्पित करून जर केलंस तर तिथं सुद्धा भगवंताने आश्वासन दिले, तेषाम. तिथं मात्र तेषाम का घातलं? तर मृत्यू या संसारातून तुला मी बाहेर काढतो असं आश्वासन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे की अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो, जो माझी उपासना करतो ना, त्याला मी काय करतो? त्याचा योगक्षेम मी वाहतो. मग असा हा अनन्य जर आपल्याला राहता आलं तर ही सगुणाची आपण भक्ती बघितली, व्यभिचारी भक्ती. आणि अव्यभिचारी भक्ती म्हणजेच काय? तर एकाच सगुण मूर्तीच्या ठिकाणी चित्ताची वृत्ती स्थिर करणे याला म्हणायची सगुणाची अव्यभिचारी भक्ती. आणि अशी जर आपण भक्ती केली तर चित्तामध्ये असणारा जो आपला दोष आहे तो म्हणजे विक्षेप दोष, तो जाण्यासाठी मदत होईल. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की तयांचा हा शब्द महत्वाचा आहे. जनाबाईची भांडी घासली, चरित्र माहिती आहे आपल्याला, माहिती आहे ना? जनाबाईचं दळणकांडप केलं हे सुद्धा माहिती आहे, पण कशाच्या आधारानं केलं हो?
जनाबाईनं एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एकच चित्तात धारण केलेला असल्यामुळे त्या सगुणाचा साक्षात्कार झाला. आणि ऐका, व्यभिचारी जर भक्ती केली तर चित्तामध्ये जे आपल्याला भक्तीतून फळ जे मिळायला पाहिजे ना, ते फळ मिळत नाही. कुठलं भक्तीचं फळ आहे? एक म्हणजे चित्ताची एकाग्रता साधत नाही, आणि दुसरं म्हणजे सगुणाचा साक्षात्कार या जन्मात कधीही होत नाही व्यभिचारी भक्ती केली तर. म्हणून अव्यभिचारी भक्ती करायची म्हणजेच का, एकाच सगुण मूर्तीच्या ठिकाणी अनन्य भावाने त्याची उपासना करायची, अशी ही सगुणाची व्यभिचारी आणि अव्यभिचारी उपासना झाली. आणि दुसरी जी सांगितली, मांच यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. अरे अर्जुना, तू जर माझी निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी जरी भक्ती केली ना, तर ती सुद्धा कशी असते मी तुला सांगतो म्हटले. कारण सगुणाची जशी आपण व्यभिचारी आणि अव्यभिचारी भक्ती बघितली, तशी निर्गुणाची सुद्धा व्यभिचारी आणि अव्यभिचारी भक्ती भगवंत भगवद्गीतेत सांगतात. आणि अशी भक्ती करणाऱ्याला काय होतं तर तो गुणातीत होतो आणि ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. सगुणान समतीत यैतान ब्रह्म भूयाय कल्पते. अर्जुना, अशी जी निर्गुणाची जी भक्ती असते ना, ती भक्ती म्हणजे कशी तर विश्वासकट सर्व देव ही भगवंताची निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती, आणि विश्वात आणि देवामध्ये भेद पाहणं ही निर्गुणाची व्यभिचारी भक्ती. म्हणून आपण जर त्याचे साधक भक्त म्हणून जर घेत असेल तर आपल्या ठिकाणी एकच गुण आला पाहिजे, तो म्हणजे अनन्य. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये आपल्याला अनन्यतेची व्याख्या खूप छान सांगितलेली आहे. अन्याश्रयाना त्यागो अनन्यता. अन्य आश्रयांचा त्याग कर आणि फक्त माझ्या ठिकाणी चित्त तुझं अखंड राहू दे म्हणून सांगितलं. मग अन्य आश्रय म्हणजे कोणते हो तर काकाने आपल्याला सगळं शिकवलेलं आहे. काका म्हणतात की अन्य आश्रय म्हणजे कोणत्या कोणत्या आश्रयानं आपण राहतो याचा पहिला अभ्यास करावा, आणि अभ्यास केल्यानंतर ते आश्रय खरंच शाश्वत आहेत का हा देखील विचार करावा. आपलं राहण्याचं पहिलं घर म्हणजे आपलं शरीर, आणि आपलं राहण्याचं दुसरं घर म्हणजे सिमेंट विटा ह्यांनी जे बांधलेलं आपण जे घरात राहतो ना, ते आमचं राहण्याचं दुसरं घर. म्हणजे या जीवाचे दोन पहिली घरं निश्चित झाली. एक म्हणजे हे शरीर, या शरीराच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा किती मूर्खपणाचं आहे जर शास्त्राचा विचार केला तर समजतं बरं का. शरीराच्या आश्रयानं जर राहायचं म्हटलं तर शरीर आपल्याला कायमस्वरूपी मिळालेलं आहे का हो? बोला की. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. क्षणभंगूर नाही भरवसा फारे सावध तोडा माया आशा. देही नाम क्षण भंगुरहा. कितीतरी संतांनी आपल्याला काय केलेलं आहे, देहाच्या संबंध काय सांगितलेलं आहे, हे क्षणभंगुर आहे, हे जाणार आहे म्हणून सांगितलं. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे पाचाचे, आणि देह हा अनिला उसना. इतकं सगळं संतांनी देहाविषयी जर आपल्याला नाशिवंत म्हणून सांगितलं असेल, अशाश्वत म्हणून जर सांगितलं असेल, आणि आपण जर या देहाच्या म्हणजे शरीराच्या आश्रयानं जर राहत असू तर काका म्हणतात हे मूर्खपणाचं लक्षण. मग शरीर हे कशासाठी वापरायचं तर शरीर हे मोक्षाकरिता मिळालेले एक साधन आहे, ते मोक्षाकरिता वापरायचं. नाथ बाबा म्हणतात ना की याला गोमटे म्हणून जर भोगावे तर स्वर्ग सुखाशी नागवावे, आणि ओकटे म्हणून त्यागावे तर अवश्य जाय नरकासी. जर शरीर चांगला आहे म्हणून त्याचा भोग घेण्याची इच्छा केलात तर स्वर्ग सुख मिळणार नाही, आणि वाईट आहे हा देह जाणारच आहे म्हणून याची अवहेलना केली तर नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं तर त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे. या शरीराचा त्यागही करायचं नाही, या शरीरानं भोगी घ्यायचे नाही. ज्याच्यासाठी हे साधन मिळाले ना त्याच्यासाठीच वापर करायचा. म्हणजे कशासाठी करायचा, ये देहाचे निसंबंधे सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणजे आत्मप्राप्तीचा योग मला जोपर्यंत भगवन करून देत नाहीत तोपर्यंत भगवंताला सुद्धा सांगायचं मी शरीर सोडणार नाही. असं या शरीराच्या साह्यानं आश्रयानं राहणं, हे शरीर जाणार असल्यामुळं त्याच्या आश्रयानं राहणं हे काय आहे, मूर्खपणाचं लक्षण सांगितलं. त्यामुळे पहिला आश्रय म्हणजे शरीर हा आपला बाजूला झाला. बरं, दुसरा जो आश्रय सांगितला शास्त्रानं तो म्हणजे घर. ते तरी शाश्वत आहे का हो? बोला की. आपण ज्या स्लॅबच्या घरामध्ये राहतो, सिमेंट विटा वाळू किंवा पत्र्याचं असेल खापरीचं असेल त्याच्या घरामध्ये जे राहतो ते देखील शाश्वत आहे का? अहो, आपल्या यातून राम गेल्यानंतर तुम्हाला या घरातून बाहेर काढू का असं सुद्धा आम्हाला कोणी विचारणार. म्हणजे त्या घराच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा कसं आहे, मूर्खपणाचंच लक्षण आहे.
कारण ते घर मी बांधलेलं असल्यामुळं मी मुख्य आहे, घर गौण आहे. घर पडलं तर मी पुन्हा बांधू शकते, पण मी पडले तर त्या घराला मला पुन्हा जिवंत करता येणार नाही. म्हणून घर सुद्धा कसं आहे, घराच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा शाश्वत नाहीये. काकाने एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं बघा, की काका म्हणतात की बघा 2 घरं सांगितले, एक लौकिकातलं सिमेंट वाळूचं घर सांगितलं आणि दुसरं घर जे सांगितलं हे शरीर रूपी घर सांगितलं. तर या दोन्हीतला एक फरक आहे म्हणे, की ज्या घरामध्ये सिमेंट वाळूच्या ज्या घरामध्ये आपण राहतो ना, ते घर पडल्यानंतर त्या घरात राहणाऱ्या मालकाला घरातून बाहेर पडावं लागतं. हे शरीर रूपी घरातून आधी मालक बाहेर पडतो आणि मग हे शरीर पडतं. ह्या दोन्ही घरातला हा फरक आहे. म्हणून या दोन्हींच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा काय सांगितलं, अशाश्वत सांगितलं. आणि तिसरं जर कुठलं सांगितलं असेल आश्रय, तर तो आपण ज्यांच्या आश्रयानं राहतो ते म्हणजे मी आणि माझं, म्हणजे हे कुटुंब. मग घर आणि शरीर जर जसं अशाश्वत आहे तसं कुटुंब शाश्वत आहे का हो? मग तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो, हे मी आहे म्हणून चाललंय आणि घरातले मी आहे म्हणून खातात. हा आपला भ्रम आहे, भ्रम. कारण ममचा अध्यास आणि अहमचा अध्यास हे 2 अध्यास आपल्यातले जोपर्यंत निवृत्त होत नाहीत तोपर्यंत आत्मप्राप्तीचा योग आपल्याला कधी होणं शक्य नाही. मग हा तिसरं जे सांगितलं, की कुठलं सांगितलं, कुटुंबीय. ह्या कुटुंबीय सुद्धा कसं होते बघा, आपल्याला भरपूर वाटतं की या कुटुंबामधल्या लोकांनी माझ्या इच्छेनुसार वागलं पाहिजे, पण तसं नक्की होतं का हो? त्यांच्याही काहीतरी जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्याही काहीतरी महत्वाकांक्षा आहेत. आम्ही मुलाला इतकं छान शिकवतो आणि मुलगा चांगला शिकला म्हणून तो जर परदेशामध्ये जर सर्व्हिसला गेला तर आपल्याला तक्रार करून जमणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे ते कुटुंबीय सुद्धा हे सुखाचे सोबती असतात, ते सुद्धा आपल्याला शाश्वत आश्रय देऊ शकत नाहीत. तसेच मित्रांच्या बाबतीत तसंच आहे. आणि सत्ता 23 तारखेला बघितलं तुम्ही सगळ्यांनी, सत्ता ही कायमची कुणालाही मिळत नाही आणि सत्ता गेल्यानंतर किंमत शून्य. म्हणून सत्तेच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा कसं आहे, अशाश्वतच आहे. संपत्तीच्या आश्रयानं राहिलं तर काय होईल? संपत्ती मी कमवलेली असल्यामुळे ती माझी आहे, मी तिच्या आश्रयानं राहणं म्हणजे मूर्खपणाच आहे. बघा, लक्षात घ्या. संपत्ती कधीही कमी जास्त होऊ शकते. कारण का, माऊली म्हणतात ना, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, याता यातीनं करी तरी हे भोगशील काया. अरे ही मिळालेली तुला संपत्ती जी आहे ना, ती संपत्ती म्हणजे वृक्षाच्या सावलीसारखी आहे रे बाबा. वृक्षाची सावली जशी दिवसभरामध्ये स्थिर नसते ना, तशी तुला मिळालेली संपत्ती ही सुद्धा स्थिर नाही, दिवसभरात स्थिर नसते आणि रात्रीचा तिचा जसा पत्ता नसतो ना, अगदी त्याच न्यायानं संपत्ती अस्थिर आहे, चंचल आहे. त्यामुळे त्या संपत्तीच्या आश्रयानं राहणं हे सुद्धा आपल्याला शास्त्राने सांगितलं मूर्खपणाच आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सर्वांनाच मिळत नाही. आणि बाकीचे जर आश्रयांचा जर विचार केला तर हे सर्व जे आपण विचार केलेला आश्रय, जे सगळे आश्रय आहेत ना, ते सर्व आश्रय आपल्याला सोडून जाणारे असल्यामुळं या जीवानं कुणाचा आश्रय धरायचा, तर जो नित्य आणि जो सत्य आहे त्याच्या आश्रयानं राहणं म्हणजे अनन्य. आणि भगवंत या ठिकाणी तेच म्हणतात की हा योगक्षेमू आगवा तयांचा. कुणाचा? तर जे माझ्या आश्रयानं राहतात ना, तयांचा मजची पडिला पांडवा. ह्या सर्व आश्रयांचा नश्वर म्हणून जे काय करतात, विवेकपूर्वक त्याग, हा शब्द महत्वाचा आहे बरं का. कारण त्याग करणं आणि विवेकपूर्वक त्याग करणं या दोन्हीमध्ये फरक आहे. वस्तू त्याग आणि संग त्याग. माझ्याकडे गाडी आहे, मी जर म्हटलं मला आत्मयोग प्राप्त करून घ्यायचं आहे, मी गाडीचा त्याग करणार. शिवगडला मी प्रवचनला वेळेत येऊ शकेन का? म्हणजे गाडीचा वापर केला पाहिजे, पण त्याचा संग त्याग म्हणजेच काय, तर इथं बसल्यानंतर सुद्धा मी जर गाडी शेडमध्ये लावली असेल, तिथं कोणी ओरखडेल का माझ्या गाडीला कोणी इजा पोचवेल का, हे जर मनामध्ये धरून जर इथं बसला असाल तर तो संग त्याग म्हणजेच विवेकपूर्वक त्याग असा जर साधला तर सर्व आश्रयांचा त्याग या ठिकाणी विवेकपूर्वक त्याग सांगितला. आणि असा सर्व त्याग करून एका भगवंताच्या आश्रयानं राहणं म्हणजेच अनन्य भावानं राहणं. फक्त अनन्य भावाने भगवंताने उपासना सांगितली नाही, तर अनन्य भावानं माझ्या ठिकाणी कर्म देखील तू अनन्य भावानंच कर. कारण मल दोष तुझ्यातला जायचा असेल तर तू कर्म करत असताना सुद्धा कसं केलं पाहिजेस, निष्काम आणि अनन्य भावानं केलं पाहिजेस. कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे आशेके, जिये का वर्ण विषयके भागा आली.
माऊली म्हणतात की वर्णाश्रम विहित जी जी तुझ्या वाट्याला कामं आलेली आहेत ना, ती कामं अगदी न तक्रार करता तू पार पाड आणि माझं अखंड चिंतन कर. असं जर तू कर्म केलास तर तुझ्यातला मल नावाचा दोष सुद्धा दूर होईल. विधी ते पाळीत निषिदा ते गाडीत मज देऊनी जाडीत कर्म फळे. ही कर्माची सगळे जर अनन्यता बघितली आणि उपासनेची जर अनन्यता बघितली तर या दोन भक्तांना सुद्धा तेच सांगितलेलं आहे की त्यांचा योगक्षेम मी वाहतो. म्हणजेच काय, त्याला मी आत्मप्राप्तीचा योग करून देतो आणि त्याला मोक्ष मिळेपर्यंत त्या आत्मप्राप्तीच्या योगाचा क्षेम देखील मीच चालवतो, असं भगवंताने आपल्याला दिलेलं आश्वासन आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं हा योगक्षेमू आघवा. आघवा म्हणजे सगळा, एवढं सुद्धा शिल्लक कुठं नाही बाबा, सगळा. तयांचा मजची पडेला पांडवा. मग तयांचा म्हणजे आपण पाहिलं की तयांचा म्हणजे कुणाचा, तर जे अनन्य भावाने भगवंताची उपासना किंवा अनन्य भावांची काय करतात, भगवंताची भक्ती करतात, भगवंताचं चिंतन करतात, त्यांचाच योगक्षेम भगवंत वाहतात. बघा, एक पुराणातील कथा आहे. जगन्नाथ मिश्र नावाचे एक भाष्यकार होऊन गेले, ऐकले असेल आपण सर्वांनी. जगन्नाथ मिश्र नावाचे कोण होते, एक भाष्यकार होते. ते महाभारताच्या श्लोकावरती भाष्य लिहित होते आणि भाष्य लिहित असताना असं झालं की हा श्लोक त्यांच्याबरोबर सकाळी जे बसले होते तर त्यांच्या भाषांतरणा हा श्लोक आला. कोणता, अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्यामी युक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. वहाम्यहम म्हणजे मी वहन करतो, असा त्याचा अर्थ आहे. मग त्यावेळेला जगन्नाथ मिश्र जे होते त्यांना जरा शंका आली, तर ते काय म्हटले की भगवंत योगक्षेम स्वतः वहन करतो म्हणतायत, असं कसं काय भगवंत वहन करतात? ते देतात, दुसऱ्यांच्या हस्ते आम्हाला पुरवतात, हे ठीक आहे, पण स्वतः कसं काय वहन करतात? त्यांना जरा चुकीचं वाटलं आणि त्यांनी लाल पेन घेतला आणि वहाम्यहम वरती खाट मारली आणि त्याच्यावरती लिहिलं ददाम्यहम. ददाम्यहम म्हणजे मी देतो, अहम म्हणजे मी, ददाम देतो, मी देतो. स्वतः नाही वहन करतो, देतो, कुणाच्या तरी हस्ते देतो, असं त्यांनी ते भाषांतर केलं आणि स्नान करण्यासाठी निघून गेले. आणि यांच्या घरी काय झालं होतं की दोन ते 3 दिवस यांच्या घरी शिधा मिळालेली नसल्यामुळं शिजवायला घरी काहीही अन्न घरी नव्हतं. एक लहानसं बाळ दोन्ही खांद्यावरती 2 धान्याच्या पोटल्या घेऊन त्या जगन्नाथ मिश्र यांच्या घरी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ती जगन्नाथ मिश्र यांची पत्नी पुढे गेली आणि अरे बाळा, किती ओझं तू घेऊन आलास, किती छोटा आहेस तू, एवढं ओझं आणतात का कधी, असं म्हटलं. आणि सगळी गटली खाली उतरवली आणि विचारलं, अरे कुणी दिलं हे तुला सगळं? तर गुरुनीच दिलं म्हणे. कोण गुरु? तर जगन्नाथ मिश्र आमचे गुरु आहेत, त्यांनीच पाठवले म्हणे तुमच्याकडे मला हे घेऊन. तर ठीक आहे, काढून घेतलं आणि तो बाळ वळणार, 7-8 वर्षाचं बाळ. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की बाळाच्या गालावरती कुणीतरी मारलेलं दिसत होतं. ऐकताय ना सगळे? तर त्या बाळाच्या गालावर जी लाल रेष उठली होती ते त्यावेळेला त्या काकीने विचारलं, जगन्नाथ मिश्र यांच्या पत्नीने विचारले, काय रे बाळा, तुझ्या गालावरती जे लाल कुणीतरी मारल्याचा व्रण दिसतो ना, ते काय आहे म्हणे? तर ते माझ्या गुरुनीच मारलं म्हणे मला. म्हणजे जगन्नाथ मिश्र यांनीच मारलं म्हणून सांगितलं. बघा, अंगावर शहारा येणारा प्रसंग आहे. त्यावेळेला सांगितलं की हा गुरुनीच मारलेला आहे म्हटल्यानंतर, अरे कुणालाही कधीही साच आणि मवाळ ज्यांची भाषा आहे ते असे करू शकतात का जरा? तर ते म्हटले, हो त्यांनीच मारले म्हटले. बाळ तिथं सगळं ठेवलं आणि निघून गेलं. निघून गेल्यानंतर जगन्नाथ मिश्र आले आणि सगळं ते साहित्य बघितलं. त्यावेळेला म्हटले, हे कुणी पाठवलं? तर तुम्हीच पाठवलं म्हणे त्या बाळाकडून. ते जाऊ दे म्हणे, तुम्ही एक सांगा, त्याच्या गालावर तुम्ही का मारला म्हणे? नाही म्हटले मी मारलं, कुणालाही मारलं नाही. नाही म्हटले, त्याच्या गालावरती लाल ओरखडा मी बघितलाय, तुमचंच नाव सांगितलं. पटकन त्यांच्या लक्षात आलं की जी मी वहाम्यहमवरती जी लाल रेष मारली होती ना, ती माझ्या भगवंतावर मारलेली ही लाल रेष म्हणजे मी मारलेली ही थप्पडच होती म्हटले. पटकन त्या ठिकाणी गेले आणि परत ती महाभारताचा ग्रंथ उघडला, तो श्लोक काढला आणि श्लोक काढल्यानंतर भगवंता खरंच माझं चुकलं म्हटले. परत ते दुरुस्त केलं आणि म्हटले, नाही भगवंता तूच वहन करतोस, दुसरं कोणीही वहन करत नाही, वहाम्यहमच बरोबर आहे, ददाम्यहम नाही म्हटले. म्हणजे असं सुद्धा आपल्याला भगवंत काय करतो की हस्ते पर हस्ते सुद्धा योग करून देतो, पण स्वतः येऊन भगवंत सद्गुरूंच्या साह्यानं किंवा स्वतःच्या दैवी सामर्थ्यानं सुद्धा जो आत्मयोग करून देतो, पण कुणाचा करून देतो हे विसरायचं नाही. जो अनन्य भक्त आहे ना, त्याचाच योगक्षेम वहन करतो.
मग असा अनन्य जो आहे त्याचं पुढे काय सांगितलं, तरी सर्व भावा आश्रयो मी असं देखील म्हणतायत. सर्व भाव म्हणजेच काय हो, तर काया वाचा मनानं भगवंताला समर्पण करणं म्हणजेच सर्व भाव. आणि ज्याच्या कायेचा विषय मी, ज्याच्या वाचेचा विषय मी, ज्याचा मनाचा विषय मी झालेलो आहे ना अर्जुना, त्याचा योगक्षेम मी वाहतो रे बाबा. मग काया वाचा मन म्हणजेच काय, तर त्यासाठी भगवंतानेच या श्लोकावरती माऊलींनी सांगितले, पै सर्व भावेसी उकिते ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. माऊलींनीच याचं उत्तर दिलं. माऊली म्हणतात, गर्भातला गर्भगोळ काया वाचा मनानं उदरनिर्वाहासाठी जसा संपूर्णपणे आईवर अनन्य असतो ना, तसंच या जीवानं जीवन जगत असताना एका भगवंतावर जर आश्रित राहिलं ना, तर तो आमचा योगक्षेम वाहतो. यासाठी गर्भातल्या बाळाचं उदाहरण दिलं. लहान बाळाला काय कळतंय हो, हे छोटंसं बाळ आहे, त्या बाळासमोर तुम्ही किती जरी सुंदर स्त्रिया उभ्या केल्या तर त्याला आपली आई कळते का नाही? अप्सरा उभी करा, उर्वशी उभी करा, कुणी जरी उभी केला आणि तिची आई जरी कुरूप असली आणि ती जरी उभी केला तर ते बाळ सुंदर दिसणाऱ्या बाईकडे धावेल का आपल्या आईकडे धावेल? हे बाळ जसं आपल्या आईशी अनन्य असतं ना, तसं या भक्तानं सुद्धा एका भगवंताशी अनन्य जर राहिलं तर ते सर्व भावाने अनन्य, म्हणजे काया वाचा मनानं ते गर्भातला गर्भगोळ जसा आईवर अवलंबून असतो, तसंच आपले सुद्धा कायेनं वाचेनं आणि मनानं त्या भगवंताचे सर्व व्यापार जर झाले असतील तर त्याचा आश्रय ज्यांनी मला केलाय त्यांचा योगक्षेम मी वाहतो. याच्यावरती मला वाटते, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. बघा, विकले जीवे मने अंगे, ऐसे अनन्य योगे, अनन्य भावानं म्हणजेच काय, काया वाचा मनानं म्हणजे सर्व भावानं मला ज्यानं समर्पण केले म्हणून विकले जीवे मने अंगे. तर विकले जीवे, काकांचं एक वाक्य आहे बघा, जीव ही संकल्पना जीवाला जीव गेला तरी कळत नाही. आणि असा हा जीव देवाला विकणं म्हणजेच तरी काय, तर अज्ञानपणामुळे काय झालंय की आपण काय केले, हा जीव भाव देहाला विकलेला आहे आपण. त्यामुळं हा देह जीवाला सोडून राहू शकत नाही. म्हणूनच मरणाच्या प्रसंगी ज्या वेळेला जीव बाहेर पडत असतो त्यावेळेला जीव कासावीस होतो देह पडत असताना, कारण ते दोन्हीला काय अज्ञानपणामुळे मीच देह अशी ती भ्रम झाल्यामुळं तो त्याला सोडून जाऊ बघत नाही. म्हणून मरणाच्या प्रसंगी काय होतं, खूप त्रास होतो. अगदी त्याच न्यायानं त्रुटीर युगा येते त्वाम पश्यताम, भागवत स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की गोपिका म्हणतायत काय, भगवंता तुझ्या एका क्षणाची जरी आम्हाला, बघा, एक क्षण देखील तू आमच्या दृष्टीचा आड जरी झालास तर तो एक क्षण आम्हाला युगासारखा वाटतो. म्हणजे भगवंत एक क्षण देखील आपला जर जीवापासून जर बाजूला गेला असं जर आपल्याला वाटलं तर हा जीव सुद्धा कासावीस होणं, याला म्हणायचं विकले जीवे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. माशाला पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर तो जसा तडपडावा ना, तसं भगवंता तुझ्या विस्मरण जरी होण्याची कल्पना जरी आम्ही केली ना तरी आमचा जीव कासावीस होतो. याला म्हणायचं या जीवानं जीव विकणे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने, मन विकणं म्हणजेच काय, तर या मनाला एका भगवंताच्या ध्याना वाचून दुसरा विषय आवडू नये. आम्हाला किती किती विषय आवडतात आणि कोणते कोणते आवडतात. मन हे किती चंचल आहे आणि देवाला मन विकायचं आहे. विकायचं म्हणजे या मनाला एकच ध्यान लावायचं, ते म्हणजे कुठलं, भगवंताचं ध्यान लावायचं. जरी या ठिकाणी मी प्रयोग करायचा म्हटला आणि सगळ्यांना म्हटलं जरा डोळे मिटा आणि फक्त तुमच्या डोळ्यासमोर माकड तेवढं येऊ देऊ नका, माकडच आल्याशिवाय राहणार नाही. इतकं मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम. अरे बाबा अर्जुनाच भगवंताला म्हणतायत, तू म्हणतोस मला मन विक, पण मन हे कसं आहे रे बाबा, खूप चंचल आहे. तर मग भगवंताने त्याच्यावर परत काय सांगितली, युक्ती सांगितली, अभ्यास आहे ना तू कोणतेही, तू सतत जर मनाला माझं ध्यान लावण्याचा जर अभ्यास केलास ना तर काय होईल, हा डोळे जरी मिटलास तरी तुला मीच दिसेन म्हणे. कारण असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं काय शक्य होत नाही. असं मनाला सतत भगवंताचा ध्यान लावणं म्हणजे सर्व भाव सांगाले बरं का मी. जयांची या सर्व भावा आश्रयो मी. सर्व भाव म्हणजे विकले जीवे मने अंगे म्हणजे सर्व भाव.
असा हे मन सुद्धा भगवंताला विकलं पाहिजे. आणि विकले जिवे मने अंगे, अंगे म्हणजे शरीर सुद्धा देवाला विकलं पाहिजे. म्हणजेच काय, तर शरीरानं जे जे व्यापार होतील तर स्वतःला त्या विषयातून सुख मिळवण्याकरता न होता त्या विषयाच्या सुखातून भगवंताला कसं सुख होईल याचा विचार केला पाहिजे. मग त्यावेळेला म्हणायचं विकले अंगे. आणि तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. म्हणजे या सगळ्यांना कशाचं ध्यान लावलं, या शरीराला एका भगवंताचं ध्यान लावलेलं आहे. म्हणून असं जर आपले सगळे शरीराचे व्यापार जर एका भगवंताला सुख देण्याकरता जर होत असतील तर त्याच्या सर्व भावामधला हे शरीरानं म्हणजे विकणं असं म्हणता येईल. असा हा सर्व भाव. म्हणून माऊलींनी याच श्लोकावरती पहिली ओवी गाठली, पै सर्व भावेसी उखिते. उखिते म्हणजे निशेष. पूर्णपणे तू काय करायचं आहेस, मला शरण यायचं आहेस, माझ्याशीच तू अनन्य व्हायचं आहेस, एवढीच भगवंताची काय अपेक्षा आहे. आणि भगवंत म्हटले असा तुला मी आत्मप्राप्तीचा योग करून दिले ना, तर त्या आत्मप्राप्तीच्या योगाचा क्षेम सुद्धा मीच करतो. म्हणजे काय सांगितले बघा, मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष इष्यामि मा शुचः. अरे तुला दिलेला आत्मप्राप्तीचा योग आहे ना, त्याला मोक्ष मिळेपर्यंत त्या योगाचा क्षेम देखील मीच वाहतो. पण कधी, तेषाम, हे विसरायचं नाही. तयांचा मजची पडिला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रयो मी. मीच आश्रय झालेला आहे त्यांना, असं म्हणून सांगतायत भगवंत. बरं, भगवंतांना आम्ही असा प्रश्न विचारला की भगवंता तू म्हणतोस की अनन्य भावानं तू मला शरण ये, म्हणजे अन्याचा त्याग कर, विवेकपूर्वक त्याग कर. आम्ही जर सर्व देवतांची जर उपासना केली तर काय होईल भगवंता? तुझीही उपासना करतो आम्ही आणि तुझ्या बरोबर आम्ही सोमवारी शिवाची करू, बरोबर आहे ना, गुरुवारी दत्ताची करू, याच्यामुळे काय होते तर भगवंतांनी त्याचं सुद्धा उत्तर याच अध्यायात दिलेलं आहे. भगवंत म्हणतात यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपी माम. भगवंत बोलतात जे अनेक देवतांची उपासना करतात त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना देवलोक प्राप्त होतो. मग देवलोक प्राप्त होतो म्हणजे काय, इंद्रलोकाची प्राप्ती होते. आणि या श्लोकाच्या आधी श्लोकात काय सांगितलेलं आहे, क्षीणे पुण्य मर्ते लोकम विशंती. जरी तू पुण्य करून जरी तू स्वर्गाला गेलास तरी सुद्धा त्या स्वर्गातलं पुण्य संपल्यानंतर तुला पुन्हा खाली मृत्यू लोकामध्ये यावंच लागणार आहे. म्हणजे तुला परत जन्म घेणं आणि परत मरण, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, या रहाट गाडग्यामध्ये तुला अडकावंच लागणार आहे अर्जुना. म्हणून तू काय करायचं आहे, सर्व भावानं माझी उपासना करायची. मग सर्व भावानं उपासना, मग आम्हाला मुळात हे शरीर मिळालंच कशा करिता हो, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी. अरे बाबांनो, त्या नारायणाची प्राप्ती करून घेण्याकरिताच हे जर मिळालेलं असेल तर सर्व भाव म्हणजेच काय, ह्या अंगानं म्हणजे या शरीरानं भगवंताची सेवा, सद्गुरूंची सेवाच झाली पाहिजे. आणि अशी जर आपण सेवा केली तर त्याचा अनन्य भक्त म्हटला जाऊ. आणि अनन्य भक्त जर भगवंताने एकदा आपल्याला मानलं तर भगवंत आपला देखील योगक्षेमाचं वहन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंत म्हटले अन्य उपासना म्हणतोस ना तू, तर त्यानं हा तोटा होतोय की अन्य उपासनामध्ये तुझी चित्तवृत्ती गेल्यामुळे काय होईल, तुझा देह पडताक्षणीच तुला देवलोकाची प्राप्ती. म्हणजे परत तिथं गेलास, तिथलं पुण्य संपलं की परत खाली आलास, म्हणजेच काय होईल, पुनरपी जननम पुनरपी मरणम. हे तुला रहाट गडगं फिरावं लागेल रे अर्जुना. म्हणून तू अनन्य भावानं जर माझ्याकडे उपासना माझी जर केलास तर तू मत स्वरूपच होऊन जाशील. म्हणजे परत तुला जन्माला येण्याचं कारणच उरत नाही. मग देवव्रता देवान, बरं ठीक आहे भगवंता, अनेक उपासक आम्ही देवतांची उपासना करत नाही. नवे भगवंत म्हटले इतकंच नाही म्हणे, पितरांची श्राद्धादी व्रतांची ओझी जी सतत मने वाहतात ना, त्यांचा सुद्धा देह पडल्यानंतर ते सुद्धा पितृलोकाला जातात. आपण म्हणतो हे श्राद्ध ते श्राद्ध, हे तर्पण करायचं ते करायचंय, याच्यामध्ये करायचं नाही असं नाही, पण याच्यामध्ये सतत गुंतलेला मनुष्याला सुद्धा पितृलोकाची प्राप्ती होते म्हणून सांगितलं. इतकंच नाही, भूत पिशाच प्रेत ही काळ जादू काय म्हणतात ना, भगवंतानी स्वतः सांगितलेलं आहे. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमाम. भूतानी जी यक्ष राक्षस भूत पिशाच यांची सुद्धा जी उपासना करणारी मंडळी आहेत आणि त्यांचा देह सुद्धा जर पडला तर
त्यांना सुद्धा कशाची प्राप्ती होते तर भूत योनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो. असं हे सगळ्यातून तुझी जर सुटका तुला करून घ्यावीशी वाटत असेल ना तर यांती मध्या जिनोपी माम, मला येऊन मिळ. कशामुळं? अनन्य भावानं मला येऊन मिळ. म्हणून सांगितलं हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडेला पांडवा, जयांची या सर्व भावा आश्रयो मी. असा सर्व भावांना ज्यांनी मला आश्रय केलाय ना अर्जुना, त्यांचा योगक्षेम मीच वाहतो. मग भगवंताने जर आपल्याला सांगितलेलं असेल तर ते भगवंताने जे सांगितलेलं आहे, भगवंत म्हणतात नुसतंच तो अनन्य भावानं भक्ती केल्यामुळे मला येऊन मिळशील असं नाही, ते मरणा आईलीच कडे मिळून गेले पुढे, मरणा आधीच ते मला येऊन मिळतात म्हणून सांगितलं भगवंताने. आणि काय शाश्वती द्यायची आपल्याला, पण कधी? ते श्याम अनन्य अनन्य फक्त एका अव्यभिचारी भक्तीनं जर भगवंताची जर प्राप्ती होत असेल तर या जीवानं सुद्धा काय केलं पाहिजे? व्यभिचारी भक्ती करावी का अव्यभिचारी भक्ती करावी? अव्यभिचारी भक्ती करावी. आणि सगुणाची अव्यभिचारी भक्ती करत 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 निर्गुणाच्या अव्यभिचारी भक्तीपर्यंत पोचावं. म्हणजे सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. निर्गुणाचा सगुणाचा हात धरायचा आणि निर्गुणापर्यंत आपण मजल मारायची आहे. म्हणजे व्यापक ब्रह्माचा बोध घ्यायचा आहे. समजा व्यापक ब्रह्माचा संभाषण करणारे नामदेव राया यांना समाधान वाटत होतं का हो? ज्यावेळेस सद्गुरू भेटले आणि संभाषण करणाऱ्या सलगीच्या देवापेक्षा त्यांना कशाचा योग झाला त्यांच्या बुद्धीला? तर व्यापक ब्रह्माचा बुद्धीला योग झाला. आणि असाच व्यापक ब्रह्माचा जर योग आपल्याला व्हावा असं वाटत असेल तर या जीवानं भगवंतांनी जी भक्ती सांगितली, जी उपासना सांगितली, अवघड फार सांगितली नाही, फक्त अनन्य भावानं सांगितली. अनन्य भावानं म्हणजे अन्यांचा त्याग करायचा. आता सगळ्यात सोपं अन्याचं तुम्हाला सांगते. आता हा माईक अन्य आहे, या ठिकाणी लागलेले बल अन्य आहेत, या ठिकाणी कॅमेरा आहे तो सुद्धा अन्य आहे, लावलेला फॅन आहे तो सुद्धा अन्य आहे. पण या सगळ्यांच्या मध्ये जो करंट आहे तो अन्य आहे का? तो एक आहे. तसंच सर्वांच्या मध्ये जो असणारा हृदयस्थ परमात्मा अनन्य होऊन त्याची आपल्याला काय करायची? अप्रोक्ष अनुभूती यायची. आणि आपलं भक्ती तिथपर्यंत पोचली पाहिजे असं काकांचं खूप सांगणं असतं आपल्याला. कारण काका म्हणत असतात की आम्ही दप्तर बदलायलाच तयार नाही म्हणे ताई. मला वाटते सीमाताईंच्याच प्रवचनातून मी एकदा ऐकलं होतं, निर्गुण आणि सगुणामध्ये रुमालामध्ये नथ ठेवली होती आणि रुमालामध्ये नथ ठेवली अशी आणि आत नथ ठेवल्यानंतर हा रुमाला असा ठेवला. आणि सगुण आणि निर्गुणाचं खूप सुंदर सांगितलेलं आहे. ज्या वेळेला मी रुमालाला हात लावला, माझ्या हाताला नथ लागली, मला उघडून बघावं लागलं का? बोला की. मला उघडून बघायला, ज्या वेळेला मी रुमालाला हात लावला त्यावेळेला मला ती नथ आहे याची काय झाली? प्रचिती आली. म्हणजे ज्या ज्या वेळेला मला आठवायचं की नथ आहे की नाही, मी फक्त रुमालाला हात लावायची. अगदी तसंच सगुणाला हात लावायचा. आणि हेच निर्गुण तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. अगदी त्याच न्यायानं भगवंताची अनन्य भावानं उपासना करायची. कारण अनन्य भावानं जर उपासना नाही केली तर तोटे पण सांगितले आणि अनन्य भावाने उपासना केली तर त्याचे फायदे सांगितले. फायदा काय सांगितला? तर भगवंत आपला व्यावहारिक सुद्धा आणि आत्मप्राप्तीचा, आणि आपण पारमार्थिक असल्यामुळं व्यावहारिक योगक्षेमापेक्षा सुद्धा आपल्याला आत्मप्राप्तीचाच योग व्हावा. आणि त्या योगाचा सांभाळ स्वतः भगवंत जर करत असतील तर आपण सुद्धा भगवंताची अनन्य होऊन भक्ती केली पाहिजे. मग आपण ज्या ज्या आश्रयानं राहतो त्या त्या आश्रयांचा त्याग सांगितला. मग हा त्याग करायला जमेल का आपल्याला? त्याग जर करायला जमला असता तर शिवगड सोडून आपण परत घरी गेलो. म्हणून इथं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो कुठला शब्द आहे? ते म्हणजे विवेकपूर्वक त्याग. हा शब्द विसरायचा नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, संसारात राहा पण जीवेला सतत काय करा? भगवंताचंच नाम घ्या. आणि सर्व भावामध्ये सांगायचं अजून एक राहून गेलं की सर्व भावामध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये शरीरानं तीर्थयात्रा करा म्हणून सांगितलं, मनानं सतत भगवंताचं ध्यान करा म्हणून सांगितलं आणि मुखामध्ये सतत भगवंताचं नाम घ्यायला सांगितलं. काय अवघड आहे? असं जर सतत आपण एका भगवंताचंच जर अनन्य होऊन सर्व भावानं जर भक्ती करू लागलो तर एक दिवस आपल्याला आत्मप्राप्तीचा योग, पण तो कुणाच्या माध्यमातून? सद्गुरूंच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगुणाची उपासना करतो पण उपासना करत असताना आम्हाला असं वाटत असतं की भगवंतानीच काहीतरी जादू करावी किंवा भगवंतानीच एखादा प्रयोग करावा आणि मला सगळे ज्ञानाची प्राप्ती करून द्यावी. पण असं आहे का?
ज्या वेळेला आपल्याला सद्गुरू समोर येतात त्यावेळेला सद्गुरूंच्या समोर गेल्यानंतर सुद्धा सद्गुरू जो आपल्याला योग करून देतील बुद्धियोग, त्याच्या आधी आपली पण काहीतरी जबाबदारी असते की जसं शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याच्यानुसार आपलं मार्गक्रमण असलं पाहिजे. मग शास्त्रानं काय काय सांगितलं आपल्याला, तर चित्तातले दोष आपण आता हा निष्काम उपासना बघितली, जी अनन्य भक्ती म्हणजे ही उपासना बघितली आणि या उपासनेनं आपण विक्षेपदोष कसा घालवायचा हेही पाहिलं. पण याच्याबरोबर अनन्य भावानं काय सांगितलं, कर्म सुद्धा करायला सांगितलेलं आहे. आणि जर आपल्याला आवरण दोष घालवायचा असेल तर मग काय केलं पाहिजे, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणजे मल विक्षेप आणि आवरण हे दोष अनन्य भगवंताची जर भक्ती केल्यानं जात असतील तर भगवंतानी जसा उपदेश केलाय त्या उपदेशानुसार या जीवाला जीवन जगता आलं पाहिजे. मग ज्ञान मिळवायचं आहे आपल्याला आणि या अज्ञान जर दूर करायचं असेल, करिया तिमिराचा नाश, या अंधकाराचा जर नाश करायचा असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, म्हणजेच आत्मप्राप्तीचा योग होईल. कारण भगवंतानीच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की काय सांगितलं, अनन्यासक्ता चेतास, जो अनन्य माझ्याशी राहतो अर्जुना त्याला मी सुलभ पार्थ, त्याला मी प्राप्त व्हायला अत्यंत सुलभ आहे म्हणून सांगितलं. अनन्या चेतास सतताय योमा स्मरती नित्यशः, कारण सतत जो माझा अनन्य भावाने स्मरण करतो ना अर्जुना त्याला मी सुलभ आहे म्हणून सांगितलं. कारण ज्ञान योगी आणि अष्टांग योगी यांना कष्ट करून जे प्राप्त होतं ते अनन्य भक्ताला कष्टाशिवाय प्राप्त होतं. कारण योग याग विधी येणे नोहे, हा वायाची उपाधी दंभ धर्म, कशाला उगाच अहंकार बाळगतो आणि योग याग करतो. कारण योग याग करायचं म्हटलं तरी या जीवाला कष्ट आहे, देहाला कष्ट आहे. क्लेशोधिकतर रस्तेशाम अव्यक्तासक्त चेतसाम, अरे क्लेश आहेत या तुझ्या देहाला कष्ट आहेत जर तू योग करतो म्हटलास तर. अनन्य भक्ती का सोपी आहे, फक्त एकच करायचं आहे, एकच आपलं उपास्य दैवत आहे, त्याच्यावरतीच काय करायचं, एकाग्र चित्तानं आपण त्याची उपासना करायची, अन्य आश्रयांचा त्याग करून त्याची उपासना करायची. मग हे सोपं साधन असताना अष्टांग योग आणि ज्ञान मार्ग, हा ज्ञान मार्ग सुद्धा भगवंत म्हणतात भक्ताला समजून सांगतात, हा ज्ञान मार्गाने माझ्यापर्यंत पोचतं, कर्मयोगानं सुद्धा माझ्यापर्यंत पोचतं. कारण योग म्हणजेच काय, मिळणं जुळणं. कर्माच्या सहाय्यानं मला जुळणं म्हणजे कर्मयोग, भक्तीच्या सहाय्यानं मला भेटणं म्हणजे भक्तियोग. मग भक्तियोग सोपा असताना हा अनन्यचा उपासना ही सोपी असताना सुद्धा तू अवघड मार्गाने कशाला जातो म्हणे, तू सोप्या मार्गाने ये. म्हणजे कुठल्या मार्गाने ये, तर अनन्य भक्ती म्हणजे अनन्य भावानं माझं चिंतन कर, म्हणजे दिव्य स्वरूपाचं चिंतन कर. कारण अनन्य भावानं हे बघा आपल्याला सुद्धा तेच व्हायचं असेल तर मला कुणाची उपासना केली पाहिजे, जो नित्य आणि सत्य आहे त्याचीच उपासना अनन्य भावाने केली पाहिजे. मी जे जे आश्रय मगाचपासून सांगितले ते सगळे अशाश्वत असल्यामुळं त्यांचा आश्रयांचा त्याग सांगितला. पण जो नित्य आणि सत्य आहे त्यालाच का धरायचं, कारण तोच कसा आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, तो नित्य आणि तोच सत्य आहे. आणि ज्याला मला सुद्धा जर मीच नित्य आणि सत्य आहे याचा जर अनुभव मला घ्यायचा असेल तर मला कुणाचीच उपासना केली पाहिजेच. मग जो नित्य आणि सत्य आहे त्याचीच उपासना अनन्य भावाने केली पाहिजे. मग अशी उपासना जर आपल्याला करायला जमली तर भगवंत म्हणतात त्या ध्यान योगामुळं मी त्याचा योगक्षेम वाहतो. आणि हा ध्यान योग म्हणजेच काय, तर आपल्याला शास्त्रानं 3 ध्यानाचे प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये सांगितलं, एक प्रतीक ध्यान सांगितलं, दुसरं ध्येयानुसार ध्यान सांगितलं आणि तिसरं सांगितलं अहंग्रह ध्यान म्हणून सांगितलेलं आहे. असे 3 ध्यानाचे प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यातले ध्यानानुसार प्रकार जे सांगितलं, पहिला सांगितलं प्रतीक ध्यान, म्हणजे एक प्रतीक म्हणजे शालिग्राम जरी समोर ठेवला, आता हा शालिग्राम म्हणजेच काय, तर एक दगड असतो, तो दगड समोर ठेवल्यानंतर हा चतुर्भुज विष्णू आहे या भावानं त्याचं ध्यान करायचं, म्हणजेच ते प्रतीक ध्यान झालं. ध्येयानुसार ध्यान म्हणजेच काय, आपल्या वारकऱ्यांना सांगितलेलं आहे, ते हे परब्रह्म विटेवरी शंख चक्र गदा पद्मसहित हरी, असा जो भगवंत विटेवर उभा आहे त्याला समोर धरायचं आणि त्याचं ध्यान अनन्य भावानं त्याचं ध्यान करायचं. ह्याला काय सांगितलेलं आहे, ध्येयानुसार ध्यान सांगितलं. आणि अहंग्रह ध्यान म्हणजेच काय, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, हे सतत घोकत घोकत ध्यान करणं म्हणजे हे सुद्धा अहंग्रह ध्यान आहे. मग अर्जुना तू एक कर म्हणे, हे सगळं तुला जरी अवघड वाटत असेल तर एकच कर ना, मग तू अन्याचा त्याग कर आणि माझं एकट्याचं ध्यान कर. काय अवघड आहे,
खूप सोपं आहे, पण आपण संसारी असल्यामुळं आपण अनेक आश्रयांचा काय केलेलं आहे, आश्रय केलेलं आहे. आणि आम्हाला असं भ्रमामुळं वाटतं की हे आश्रय जर सुटले तर माझं कसं होईल. त्यामुळं आपण त्या आश्रयानं एकदम चिकटून राहिलेलो आहोत. मग हे सगळे आश्रय जर बेभरवशाचे असतील आणि एकच आश्रय जर नित्य आणि शाश्वत असेल, तर भगवंत जो आश्रय सांगतात तो आश्रय म्हणजे कोणता, मी अनन्य. आणि एवढंच नाही, नारदजी सुद्धा आपल्याला सांगतात की अनन्य ही भक्ताला भगवंताने दिलेली भूषणास्पद विशेषण आहे बरं का. भगवंतानं अनन्य ही पदवी भक्ताला दिलेली आहे. म्हणून नारदजी म्हणतात काय की भक्ता एकांतिनो मुख्य हा, भक्ता एकांतिनो मुख्य हा म्हणजे ह्या अनन्यचा फायदा काय होतो म्हणे की असं अनन्य भगवंताशी राहिल्यामुळं या जडसृष्टीमध्ये विविधता असून सुद्धा सर्व भूतांमध्ये भगवंत पाहण्याची दृष्टी ह्या अनन्य गतीमुळे येते. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे कशामुळं होतं तर अनन्य गतीमुळं होतं. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या उपाधीने नटलेलं विश्व दिसत असताना सुद्धा मला सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगा मी. जर भगवंत सांगत असतील प्रत्येकाच्या हृदयातला मीच आहे, ही दृष्टी प्राप्त कशामुळे होते तर आपल्याला भगवंताची अनन्य भक्ती केल्यामुळेच प्राप्त होते. आणि अशी दृष्टी जर आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे, भगवंताची अनन्य भावानं उपासना केली पाहिजे. म्हणजेच भगवंताची अव्यभिचारी भक्ती केली पाहिजे. आणि सगुणाची अव्यभिचारी भक्ती करत करत निर्गुणापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रतिमांमध्ये न गुंतता एकच चतुर्भुज प्रतिमा समोर ठेवून, एकच कटेवर कर ठेवलेलं ती प्रतिमा समोर ठेवून त्याचा आधार घ्यायचा आणि विश्वासकट सगळं देव आहे ही पाहण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती अनन्य भक्तीमध्ये ताकद आहे. म्हणून भगवंत म्हटले जे ज्ञान योगाला आणि जे अष्टांग योग्याला कष्टानं मिळतं ते माझ्या अनन्य भक्ताला सहज मी प्राप्त करून देतो. म्हणून अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणून अर्जुना तू काय कर, तुझं सगळं ध्यान जे आहे किंवा तू अन्याचा त्याग कर आणि फक्त माझ्या एकट्याच्या आश्रयानंच राहा. एवढंच नाही, सर्व भाव म्हणजे तुझं काया वाचा मन मला समर्पण कर. आणि मला जर समर्पण केलास तर मद्रूप होशील, म्हणजे मलाच प्राप्त होशील. आणि असं झाल्यानं काय होईल, जे जन्म मृत्यूचं जे रहाट गाडगाय जो संसार संतांनी सांगितला, संसरती इति संसारहा, जो पुढे पुढे सरतो म्हणजे जन्मल्यानंतर मरावं लागतं, हा संसार जो सांगितला, या संसाराच्या रहाट गाडग्यातून जर स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर भगवंतानी सोपा उपाय सांगितला, तो म्हणजे भगवंताची अनन्य भावाने उपासना करायची. जमेल ना आपल्याला, का नाही जमणार. अन्य आश्रयांचा त्याग करू आणि एका भगवंताच्या आश्रयानंच हे जीवन व्यतीत करू. झालेली ही सेवा माझे सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते.